आरोपी अशोक खरात कोणतीही सहकार्याची भावना ठेवत नाहीये। त्यामुळे या सगळ्या तपास यंत्रणेवर मोठा आव्हान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि एकूण जर पाहिलं तर तपास यंत्रणेसमोर हा जो आरोपी आहे हा सहकार्य करत नसल्याचं या तपास यंत्रणेचं म्हणणं आहे। आणि स्वाभाविकच यामुळेच सरकारी वकिलांनी 7 दिवसांची त्याची पोलीस कोठडी मागितली आहे। मात्र त्याच्या वकिलांचा मात्र या पोलीस कोठडीला विरोध पाहायला मिळतो। त्यांचं म्हणणं आहे की आधीच 14 दिवसांची कोठडी झालेली आहे। नक्कीच खरं तर जो तपास सुरू आहे त्या तपासामध्ये महत्त्वाचे पुरावे ज्यावेळेस सादर कोर्टासमोर केले गेले त्यावेळी काही महत्त्वाचा जो युक्तिवाद झालेला होता। त्यामध्ये जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये इतक्या दिवसांची पोलीस कोठडीची आवश्यकता का आहे, कारण 14 दिवसांची पोलीस कोठडी त्याला याआधी देखील मिळाली होती। या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर या अशोक खरातच्या या प्रकरणामध्ये जे पुरावे समोर आलेले आहेत ते पुरावे समोर आल्यानंतर ते ठोस पुरावे आहे हे आरोपीच्या वकिलाला ठामपणाने त्या ठिकाणी माहिती आहे। आणि त्यामुळेच हे आरोपीचे वकील या युक्तिवादाच्या दरम्यान कोणताही मुद्दा खोडू शकत नाही। सरकारी बाजू जी मांडली जाते, तपास यंत्रणेकडनं ज्या बाजू मांडल्या जात आहे त्या संदर्भामध्ये कोणताही मुद्दा त्या ठिकाणी मांडला जात नाही। आपण आता बघतोय अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। आता महत्वाची माहिती समोर येते कोर्टरूम मधून 8 एप्रिल पर्यंत खरं तर आता पोलीस कोठडी या ठिकाणी अशोक खरातला त्या ठिकाणी दिलेली आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आता पुन्हा एकदा तपास यंत्रणेसाठी जवळपास 8 एप्रिल पर्यंत हा वेळ असणार आहे। या प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाचे धागेदोरे हे खरं तर त्या ठिकाणी शुभम तुला थोडंसं थांबवते, आपण प्रेक्षकांना ही अपडेट देऊया। पुन्हा तुझ्याकडे येतोय की खरातला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज हा सगळा युक्तिवाद पार पडलेला होता। सरकारी वकिलांनी त्याच्या 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती आणि या सगळ्याबाबत आता ही एक महत्वाचा जो निकाल आहे, जो निर्णय आहे तो आता कोर्टाने दिलेला आहे। खरातच्या कोठडीमध्ये 7 दिवस आता वाढ झालेली आहे। 8 एप्रिल पर्यंत खरातला ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज आरोपीला अर्थात अशोक खरातला या भोंदू अशोक खरातला कोर्टामध्ये ऑनलाईन हजर करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या दरम्यान सरकारी वकिलांनी त्याला त्याच्याबाबत 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। अशोक खरातकडून कुठल्याही प्रकारे सहकार्य मिळत नाहीये, त्यामुळे तपास यंत्रणेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। अनेक जे मुद्दे आहेत ते देखील अजून प्रलंबित आहेत। अनेक ज्या गोष्टी आहेत त्या अशोक खरातकडनं काढायच्या आहेत आणि या सगळ्याबाबतच आता आपल्याला सत्र न्यायालयाच्या बाहेरून शुभम आपल्याला अपडेट देत होता। शुभम, खरातला आता 7 दिवसांची ही अर्थात 8 एप्रिल पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं समजतंय। काय नेमके मुद्दे आता असणार आहेत आणि तपास यंत्रणेसमोरचं जे आव्हान आहे ते जो आरोपी सहकार्य करत नाही हे जो सातत्यानं मुद्दा मांडला जात होता, त्यामुळे आता तपास यंत्रणांना देखील हा आणखी वेळ मिळाला आहे। खरं तर दीपक या सगळ्या सुनावणीच्या दरम्यानमध्ये त्याला 7 दिवसांची जी पोलीस कोठडी मिळाली आहे हे तपास यंत्रणेचं यश त्या ठिकाणी आपल्याला खरं तर पाहायला मिळते। कारण अनेकदा ज्यावेळा युक्तिवाद सुरू असतो, युक्तिवादामध्ये महत्त्वाचे पुरावे त्या ठिकाणी खरं तर कोर्टासमोर सादर केले जातात। त्यामध्ये कोर्ट या सगळ्या गोष्टीमध्ये दोन्ही बाजूंची बाजू ऐकल्यानंतर महत्त्वाचं मत नोंदवत असतं आणि कोर्टाला नेमकं या संदर्भात किती दिवसांचा कालावधी लागू शकतो खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये कोर्ट त्या ठिकाणी मत नोंदवत असतं। मात्र 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी ही तपास यंत्रणेची होती आणि 7 दिवसांचीच पोलीस कोठडी ही कोर्टाने दिलेली आहे। त्यामुळे कुठे तपास यंत्रणेकडे जे पुरावे आहे ते कोर्टाने त्या ठिकाणी अधोरेखित केलेले आहे। कारण या सगळ्या संदर्भामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा होता, जे तपास यंत्रणेकडे जे महत्त्वाचे पुरावे आहे, औषधांची बॉटल आहे, काही गोळ्या त्या ठिकाणी गर्भपाताच्या दिलेल्या होत्या या अशोक खरातने या पीडित महिलांना अत्याचार करताना ज्या ज्या गोष्टी करता समोर येत होत्या, या सगळ्या गोष्टी असताना पुरावे जे तपास यंत्रणेसमोर होते समक्ष तपासणी या अशोक खरातची सुरू असताना कोणताही रिस्पॉन्स या अशोक खरातकडनं त्या ठिकाणी यंत्रणेला होत नाही। त्यामुळे नक्कीच वेळ लागू शकतो हे खरं तर मत महत्त्वाचं नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली असताना अनेक प्रकरणामध्ये आपल्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते किंवा 3 दिवसांची दिली जाते। हे बघितलं गेलं तर हे सगळं प्रकरण पाहता कोर्टानं जी सरकारी वकिलांनी एसआयटीनं जी मागणी केलेली होती 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची ती आता कोर्टाकडून मान्य झालेली आहे। शुभम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि अपडेटबद्दल। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा।